नमस्कार मंडळी. तर मी निघाली आहे खोनी गावामध्ये, कारण की तिकडे सरकारी दवाखाना आहे तो खूप बेस्ट आहे. त्यामुळे मी निघाली होती, कारण की यांना घेऊन जायचं होतं, कारण स्किनचा प्रॉब्लेम होता. सो त्यासाठी आम्ही निघालो होतो. तर मी ऑटोमध्ये बसले. त्यानंतर मी निघाले. हे मला पुढे भेटणार होते. तर मग मी पोचली 2 नंबर गेटला. हा आहे आमचा 2 नंबरचा गेट, कारण की हे मला इथेच भेटणार होते. यांची मी 5 मिनटं वाट पाहिली, ते काय लवकर आलेच नाही. फायनली ते 6-7 मिनटानंतर आले. मग त्यानंतर मी थोडीशी त्यांच्यावर रागवली, चिडली, कारण की मी खूप वेळ बसली होती. आणि मग फायनली आम्ही खोनी गावाकडे निघालो. तिथे पण आम्ही खूप फिरलो, कारण की तो खूप आतमध्ये होता दवाखाना, भेटतच नव्हता. थोडी चिडचिड पण झालेली, ऊन पण खूप जास्त होतं. त्यामुळे दोघांची पण जरा चिडचिड झालेली. घरीच निघणार होतो, पण नंतर विचारत गेलो. तो खूप आतमध्ये होता दवाखाना. मग फायनली आम्हाला तो दवाखाना भेटला. तुम्ही बघू शकता, एवढी म्हटलं इथे गर्दी पण नाही, माणसं नाही, काय नाही, थोडासा सुमसामच रोड आहे. मग फायनली आम्हाला तो दवाखाना भेटला. मग थोडंसं आम्हाला कुठंतरी शांत वाटलं मनाला, कारण की एवढं उन्हातान्हात आम्ही हिंडत होतो. मग भेटला, आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. त्यानंतर ट्रीटमेंट वगैरे घेतली. चांगले होते डॉक्टर लोक वगैरे, सगळे चांगले होते. मग त्यानंतर सगळं करून थेट मी निघाले घरी. मग त्यांनी मला मध्ये सोडलं. मग मी घरी निघाले. घरी जाता म्हटलं थोडीशी लस्सी घेऊन जावं. मग फायनली मी घरी आले, तुम्ही पाहू शकता. सो असा गेला आमचा उन्हातान्हाचा दिवस. चला तर भेटू मग.